आम्ही महादेवाचा भंडारा होता आमच्या गावात 400-500 लोकांचा कार्यक्रम होता। आम्ही सगळे जेवायला गेलो त्या ठिकाणी वरण भात खीर आणि आंबील होतं। म्हणजे गावातले सगळ्यात कोणा बाईचे समजा आंबे झाले कळशी आले होते, कळशी आले एखाद्या कळशीमध्ये समजा सर्वांचं एकत्र करून खाल्ल्यानंतर झाले का? सर्वांचे आम्ही एकत्र केल्यानंतर सगळे जेवण करून गेले। जेवण रात्री 11च्या सुमारास सगळ्याला संडास सुरू झाला आणि जेमतेम सगळ्याला कळालं नाही पावसामध्ये गरमी आहे सगळे पिताचं वगैरे असेल थोडं हे केले 2 वाजतापासून एक जण आम्ही लालवंडी या गावामध्ये सकाळी 4 वाजतापासून संडास उलटी पोटदुखी याचे रुग्ण RH नायगाव इथे दाखल झालेले आहेत। लालवंडी या गावामध्ये काल भंडारा होता, त्यामध्ये त्यांचं सायंकाळचं 6 वाजताचं जेवण झालं गावकऱ्यांचं। त्यानंतर सकाळी सगळ्यांना पोटदुखीचा संडास उलटीचा त्रास झाला। एकत्रित आमच्याकडे 86 रुग्ण आले, त्यापैकी 12 रुग्ण हे थोडे जोखमीचे होते, त्यामुळे त्यांना नांदेडला रेफर करण्यात आलेलं आहे। सध्या 74 रुग्ण आहेत, सगळ्यांना सारखेच तक्रारी आहेत, पण सगळे स्टेबल आहेत, उपचार चालू आहेत। मॅडम, नायगाव हे नांदेड शहराच्या सगळ्यात मोठे ग्रामीण रुग्णालय आहे आणि मला वाटते की नांदेडच्या नंतर ज्या सोयीसुविधा काही म्हणजे उपलब्ध आहेत त्या नायगाव RHमध्येच आहे। एवढं असताना आणि त्याच्यात शासनानं सगळे पदं भरले असताना इथं नियमित डॉक्टरांची उपस्थिती का नसते? काल पण एकच वैद्यकीय अधिकारी होते, कारण एवढ्या पेशंटचा फ्लो आणि एक वैद्यकीय अधिकारी काय करू शकतात त्याच्या परिस्थितीत आपण काय सांगाल? रात्रीची वेळ असते, नाईटचे डॉक्टर्स जे असतात नियमानुसार त्यांच्या ड्युटी असतात त्याच्यानुसार आहे। इथे टोटल 8 डॉक्टर्स आहेत मेडिकल ऑफिसर, त्यापैकी 2 सध्या रजेवर आहे आणि उर्वरित 6 डॉक्टर ड्युटीवर आहे। 5 डॉक्टर सध्या पण उपस्थित आहेत आणि त्यातला 1 डॉक्टर आम्ही 12 रुग्णांसोबत संदर्भित केलेला आहे, म्हणजे त्यांच्यासोबत आम्ही पाठवलेलं आहे। पण काल 2च वैद्यकीय अधिकारी होते का? त्याबद्दल काय सांगायला आपण तुम्ही? ठीक आहे, आम्ही जे काही आता तपास करूया त्याच्याबद्दल चौकशी करते, जो कोणी असेल त्यांना नोटीस इश्यू करू, त्याच्यानंतर तक्रारी वाढणार नाही त्याची दखल घेऊ। आता ह्या सगळ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी आपल्याकडे जे औषध साठा वगैरे आहे का पुरेसा उपलब्ध? हो, पुरेसा औषध आहे, सगळे जे काही सलाईन्स वगैरे लागतात, अँटीबायोटिक्स लागतात, त्यामुळे सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट देण्यासाठी त्याचे औषध गोळ्या लागतात, सगळं आम्ही ॲडमिट झाले आणि ट्रीटमेंट बी चांगली दिली आम्हाला आणि सगळे नॉर्मल आहे, काही सिरियस नाही।